ईवीएस का 144 का प्रश्न, निम्नलिखित से किसका एक महत्वपूर्ण गुणधर्म है? शिक्षार्थी जोड़ों या समूह में एक साथ मिलकर समाधान पर कार्य करते हैं। ऑप्शन नंबर 3 करेक्ट आंसर संप्रेषणात्मक भाषा शिक्षण। ऑप्शन नंबर 3 उसका करेक्ट आंसर। ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट 145, आपने महसूस किया कि पाठ में प्रयुक्त भाषा आपके शिक्षार्थियों के लिए बहुत ही कठिन है। आप भाषा को कुछ सरल करते और अपने शिक्षार्थियों के आवश्यकतानुसार विषय वस्तु में भी कुछ परिवर्तन करते हैं। आपका यह कृत्य क्या कहलाता? आपका ये कृत्य क्या कहलाएगा? आपका ये कृत्य क्या कहलाएगा? ऑप्शन नंबर 4 अनुकूलन करना इसका सही आंसर है। अनुकूलन करना। 146, वे कथन जो किसी कक्षा विशेष या पाठ्यक्रम कोर्स के अंत में शिक्षार्थियों द्वारा अर्जित ज्ञान, कौशल और प्रवृत्ति का वर्णन करते हैं, वे क्या कहलाते हैं? ऑप्शन 4 अधिगम प्रतिफल। अधिगम प्रतिफल। 147 प्रश्न, भाषिक दक्षता विद्यार्थियों को किसके समर्थ बनती है? उसका करेक्ट आंसर 1, ऑप्शन नंबर 1, यह जानने की दक्षता कि कैसे और कहाँ भाषा का उचित रूप से प्रयोग करना है। 148, प्राथमिक स्तर पर एक अध्यापक अपने शिक्षार्थियों को रंग करने और चित्रकारी करने के लिए प्रोत्साहित करती है, यह किस तरह से मददगार है? ऑप्शन नंबर 4 सूक्ष्म गत्यात्मक कौशलों का विकास करने में। 149 का प्रश्न, आपका पालन पोषण एक ऐसे गांव में हुआ जहां सभी लोग हिंदी बोलते थे और आपने यह भाषा बिना विद्यालय गए ही सीख ली। बाद में जब आप विद्यालय गए, आपने अंग्रेजी, संस्कृत, हिंदी और उर्दू सीखी। अब आप अंग्रेजी भाषा प्रवाह के साथ बोलते हैं। अब आपकी प्रथम भाषा कौन सी है? तो आपकी प्रथम भाषा ऑप्शन नंबर 4 हिंदी है। प्रथम भाषा हिंदी है। लास्ट का प्रश्न 150, जब भाषा स्वाभाविक रूप से सीखी जाती है बिना किसी व्यवस्थित अभ्यास के, तब इसे क्या कहा जाता है? तो इसे ऑप्शन 4 अर्जन कहा जाता है। अर्जन, ऑप्शन नंबर 4 अर्जन। ये रहे आपके ईवीएस के करेक्ट प्रश्नों के करेक्ट आंसर। नेक्स्ट
नेक्स्ट, मेरे पास मराठी भाषा पुरवणी प्रश्न पत्रिका सी। तो इसके प्रश्न क्रमांक 91 to 120 के प्रश्न के उत्तर देखते हैं। नाइन्टी वन का प्रश्न, पुढील पैकी संख्यावाचक विशेषण ओळखा। लँग्वेज 1 मराठी चे प्रश्न, पुढील पैकी संख्यावाचक विशेषण ओळखा। तर ऑप्शन 3 5 7, ऑप्शन नंबर 3 5 7। नेक्स्ट, ब्याण्णव नंबरचा प्रश्न, फुलांच्या पुडीचा वास घेतल्यावर लेखिकेसमोर काय उभे राहत असे? ब्रह्म्याची बाग, ऑप्शन 3 याचं ऑप्शन 3 पर्याय क्रमांक 3 बरोबर उत्तर आहे ब्रह्म्याची बाग। पुढील पैकी सामान्य नाम नसलेला शब्द ओळखा। 93 नंबरच्या प्रश्नाचं ऑप्शन 4 बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4 पाणी। बागांमधून येणारा सुगंध कसा आहे? बागांमधून येणारा सुगंध मिश्र आहे, ऑप्शन 1 मिश्र। लेखिकेला दुधाळ हिरवा उग्रवास कशाचा येतो? तर ऑप्शन 4 भुईमुगाच्या ओल्या वेलीचा। लेखिकेला भुईमुगाच्या ओल्या वेलीचा दुधाळ हिरवा उग्रवास येतो। 96 नंबरचा प्रश्न, त्या तवंदीत ही माझी आवड जोपासली गेली, यातील अधोरेखित कोणते क्रियापद आहे? जोपासली गेली हे संयुक्त क्रियापद आहे। जोंधळ्याच्या कोवळ्या ताटांचे तुकडे लेखिका कोणाला घालीत असे? लेखिका ऑप्शन 1 वासरांना घालीत असे। सरिता या शब्दाच्या अर्थाचा कोणता शब्द उतार्यात आलेला आहे? 98 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे नदी। निराळ्या गावातील खूप बागा मी पाहिल्या आहेत, यातील अधोरेखित शब्द कोणते विशेषण आहे? खूप हा शब्द कोणता विशेषण आहे? तर अनिश्चित संख्या विशेषण आहे। नेक्स्ट, सूचना, पुढील कविता वाचा आणि प्रश्न क्रमांक 100 ते 105 यासाठी योग्य पर्यायाची निवड करा। 100 नंबरचा प्रश्न, मातीतून गाणे रुजले या ओळीतून काय सूचित होते? मातीतून गाणे रुजले या ओळीतून नवनिर्मितीची प्रेरणा सूचित होते। पालखी हे कशाचे प्रतीक आहे? पालखी हे शुभ शकुनाचे प्रतीक आहे, पर्याय क्रमांक 3। लाजरे पाखरू भिजले, मातीतून गाणे रुजले यातील विशेषण कोणते? 102 प्रश्नाचं उत्तर आहे लाजरे, ऑप्शन पर्याय क्रमांक 3 लाजरे। पुढील प्रश्न आहे 103, ढगासाठी कवितेत
न वापरलेला शब्द कोणता? ढगासाठी कवितेत न वापरलेला शब्द ढग. सावळ्या सावळिया सावळिया हा शब्द वापरला. ऑप्शन 4. हळुवार सरी थरथरल्या यातील सरी ही काय आहे? हळुवार सरी थरथरल्या यातील सरी हे समूहवाचक नाम आहे. ऑप्शन 4 समूहवाचक नाम. फुलझेला ही उपमा कोणाला दिलेली आहे? फुलझेला ही उपमा ऑप्शन 4 पावसाला दिलेली आहे. 106 नंबरचा प्रश्न. डॅश डॅश या प्रकारच्या शिक्षणात मुलाला बुद्धिमत्ता, नितर्क यासारख्या वरच्या पातळीवरच्या प्रक्रियेची गरज भासते. ऑप्शन 4 संकल्पना शिक्षण. बरोबर आहे हे उत्तर. एकशे 7 नंबरचा प्रश्न. पुढीलपैकी कोणत्या उपक्रमातून विद्यार्थ्याची मौखिक भाषा विकसित करण्यासाठी शिक्षकांना मदत मिळते? पर्याय क्रमांक 1 भूमिकाभिनयात सहभाग. भूमिकाभिनयात सहभाग. 108 नंबरचा प्रश्न. तुम्ही हिंदी भाषक शिक्षक आहात आणि तुमची बदली पंजाब परिसरातील प्राथमिक शाळेत होते. आता तुम्हाला तिथली भाषा येत नाही, त्यामुळे तुम्ही काय केले पाहिजे? ऑप्शन पर्याय क्रमांक 4 मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे. मुलांच्या भाषेचा साधन म्हणून वापर करत अध्यापन सुरू करावे. नेक्स्ट पुढील प्रश्न आहे 109 नंबरचा. पाठ्यपुस्तकाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? पर्याय क्रमांक 4 अभ्यासक्रमातील उद्दिष्टांची पूर्तता करण्यास मदतरूप ठरते. 110 नंबरचा प्रश्न. काही शब्द चुकीचे लिहिलेले असतानाही तुम्ही विद्यार्थ्यांच्या एकूण भाषा वापराचे कौतुक करता. तुम्ही तुमच्या वर्गात डॅश डॅश या पद्धतीचा वापर करता. तर तुम्ही तुमच्या वर्गात समग्र भाषा, पर्याय क्रमांक 3 समग्र भाषा या पद्धतीचा वापर करता. 111 नंबरचा प्रश्न. वर्गात मातृभाषा वगळणे हे पुढीलपैकी कोणत्या पद्धतीचे वैशिष्ट्य आहे? पर्याय क्रमांक 2 थेट पद्धतीचे वैशिष्ट्य आहे. 5वी इयत्तेचे शिक्षक म्हणून तुम्ही विद्यार्थ्यांना पाठ काळजीपूर्वक वाचायला सांगता. नंतर तुम्ही विद्यार्थ्यांना प्रश्नांची ससंदर्भ उत्तरे द्यायला सांगता. या प्रक्रियेतून तुम्ही विद्यार्थ्यांचे कोणत्या प्रकारे उत्तेजन देता? पर्याय क्रमांक 2 गहन वाचन. 114 नंबरचा प्रश्न. 113 नंबरचा प्रश्न. मजकुरातील विशिष्ट प्रकारची माहिती मिळविण्यासाठी तिचे बारकाईने आणि लक्षपूर्वक वाचणे या प्रकारच्या कौशल्याला डॅश डॅश आकलन म्हणतात. या प्रकारच्या कौशल्याला स्थानिक वाचन म्हणतात. ऑप्शन 4 स्थानिक वाचन. 114 नंबरचा प्रश्न. भाषा आत्मसात करण्याची प्रक्रिया घडते जेव्हा जेव्हा
पर्याय क्रमांक 2, मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते. मुलाला भाषेच्या संपर्कात आणले जाते. 115 नंबरचा प्रश्न. व्याकरण शिक्षणाची निगमन पद्धत या गोष्टीचा पुरस्कार करते की आपण डॅश डॅश. पर्याय क्रमांक 4, नियम सांगावेत. पर्याय क्रमांक 4, नियम सांगावेत. भाषा स्वच्छंदी असते असे जेव्हा आपण म्हणतो जेव्हा आपल्याला डॅश डॅश म्हणायचे असते. 116 नंबरच्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, भाषेतील शब्द आणि शब्द यांच्या कोणताही अंगभूत संबंध नसतो. 117 नंबरचा प्रश्न. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मुक्त लेखनासाठी प्रवृत्त करावे कारण मुक्त लेखनाचा विद्यार्थ्यांना महत्त्वाचा फायदा होतो. विद्यार्थ्यांना महत्त्वाचा फायदा होतो. योग्य पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 3, यामुळे विद्यार्थ्यांना ओघवते आणि कल्पकतेने लिहिण्यास उत्तेजन मिळते. 118 नंबरचा प्रश्न. एखाद्या विषयावर खूप चिंतन करूनही एका मुलाला स्वतंत्रपणे एखादा परिच्छेदही लिहू शकत नाही. मात्र हेच लेखन तो मोठ्या माणसाच्या किंवा मित्राच्या मार्गदर्शनात लिहू शकतो. हे मार्गदर्शन म्हणजे डॅश डॅश. हे मार्गदर्शन म्हणजे परातीकरण. 119 नंबरचा प्रश्न. सत्याच्या पलीकडे जाऊन अंदाज लावणे, अनुमान करण्याची पद्धत म्हणजे डॅश डॅश. तर भाकीत करणे. पर्याय क्रमांक 2, भाकीत करणे. 120 नंबरचा लास्ट प्रश्न. भाषा शिक्षणात नैदानिक चाचणीचा वापर कोणत्या उद्दिष्टपूर्तीसाठी केला जातो? भाषा शिक्षणात नैदानिक चाचणीचा वापर कोणत्या उद्दिष्टपूर्तीसाठी केला जातो? पर्याय क्रमांक 1, विद्यार्थ्याच्या उणीवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे. विद्यार्थ्याच्या उणीवा जाणून घेऊन उपचारात्मक पावले उचलणे.